कारण हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार आहे। खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एक एकत्र फोटो ट्विट केला आणि मोर्चाची घोषणा सुद्धा केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे एक आणि एकत्र मोर्चा असं राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे आणि या मोर्चासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असंही राऊत म्हणाले। विशेष म्हणजे पहिले मराठीत मग इंग्रजीमध्ये घोषणा करत संजय राऊतांनी थेट अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलाय। 5 जुलै रोजी मुंबईमध्ये हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढला जाणार आहे। तर हिंदी सक्तीच्या विरोधात 5 जुलै रोजी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील। मराठी भाषेसाठी 2 मोर्चे निघणं योग्य नाहीये, एकच मोर्चा निघायला हवा अशी राज ठाकरे यांची भूमिका आहे, हे संजय राऊत यांनी देखील सांगितलंय। तर 5 जुलैच्या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो। माननीय उद्धवजींना सांगितलं, त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे। त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला। त्यांचा फोन आला, परत चर्चा करून त्यांच्या सहकार्याशी आणि म्हटले आपण 5 तारखेला हा जो मोर्चा आहे 6 तारखेचा आमचा, तर आम्ही 5 तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी होऊ। सर्वानुमते ही 5 तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष, सर्व कलाकार, सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील। मराठी माणसाची ताकद ही काय आहे आणि मराठी भाषेवर जर आक्रमण करायचा तुम्ही प्रयत्न केला तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परतवून लावतील हे देशाला हा संदेश जाणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हा 5 तारखेचा मोर्चा होणार आहे। दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची इनसाइड स्टोरी काय आहे, मातोश्री शिवतीर्थावर नेमकं काय घडलंय यावर टाकूयात एक नजर। राज ठाकरेंनी संजय राऊत यांना फोन केला। 2 वेगळे मोर्चे काढण्यापेक्षा एकत्र आंदोलनामुळे जास्त प्रभाव पडेल असं राज ठाकरेंचं म्हणणं होतं। राज ठाकरेंच्या चर्चेनंतर संजय राऊत मातोश्रीवरती गेले। मोर्चाची तारीख 7 ऐवजी 5 जुलै करावी असं म्हणणं उद्धव ठाकरे यांचं होतं। तर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर राऊतांचा पुन्हा राज ठाकरेंना फोन गेला। 7 ऐवजी 5 जुलैला मोर्चा काढण्याची राऊतांनी विनंती केली। तर संजय राऊतांच्या विनंतीनंतर राज ठाकरे यांनी देखील होकार दिला। ठाकरे बंधूंच्या मोर्चांची तारीख जरी ठरलेली असली तरी अद्याप वेळ मात्र ठरलेली नाहीये। सकाळी 10ची वेळ योग्य नाही, त्यामुळे मोर्चाच्या वेळेसंदर्भात पुन्हा चर्चा करू आणि त्यानंतरच मोर्चाची वेळ ठरवू असं संजय राऊत यांनी आता म्हटलेलं आहे। आता फक्त 5 तारखेला जी वेळ ठरवलेली आहे सकाळी 10, ती 10ची वेळ सोयीची नाही आहे। आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात आम्ही चर्चा करू। तर उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। यावेळेस हिंदी भाषा सक्ती विरोधात 5 जुलैच्या मोर्चाबाबत बोलण्याची देखील शक्यता आहे। 5 जुलै रोजी राज उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। दोघांनी एक पावलं पुढे टाकली आहेत आणि आता एक हात देखील पुढे करतील ही आशा उद्धव आणि राज ठाकरेंचे मामा चंदूकाका वैद्य यांनी व्यक्त केलेली आहे। तर राज आणि उद्धवची जोडी कायम राहावी असंही चंदूकाकांनी म्हटलंय। दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत त्यांचे मामा चंदूकाका वैद्य यांनी नेमकं काय म्हटलं, काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया। दोघांनी एक पावलं पुढे टाकलेली आहेत। आता एक हात सुद्धा पुढे करतील आणि नक्कीच त्यांना यश येईल असं मला वाटतं। जोडी कायम राहावी, त्यांचे विचार कायम राहावे, त्यांची मतं कायम राहावी, हेच मला मनोमन वाटत असतं।
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची सुरुवात चांगली असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही गोडच होतो. मोर्चा आणि ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत किशोरी पेडणेकरांनी हे वक्तव्य केलंय. राज्यातील जनतेला 50 खोक्यांचं राजकारण नको असं सुद्धा माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. साहेब आणि आपण एकत्र येऊन याला विरोध केला पाहिजे, हा आमचा पहिल्या दिवसापासूनचा प्रयत्न होता. ह्या गोष्टीसाठी त्या एकत्र आले. सुरुवात तर चांगली आहे, त्याच्यात परत किंतु आणि परंतु का करावी. सुरुवात चांगली आहे, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट गोड. तर मराठी हिंदी वादाचं राजकारण भाजप हाणून पाडणार आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये रणनीती ठरली आहे. मराठी हिंदी वादावरून सुरू असलेल्या राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा आधार मिळालाय. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाला. भाजप लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणार आहे. तर ठाकरे बंधूंच्या मोर्चावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी पलटवार केलाय. भाजपमुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तसेच शाळेत हिंदीची सक्ती नाही, ती ऐच्छिक भाषा आहे असं देखील शेलार म्हणाले. मराठीसाठी कट्टर आहे. भारतीय जनता पार्टी मराठीची आग्रही आहे. किंबहुना भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून एक हिंदी आहे. ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत. अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये. जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं. ते म्हणजे मराठी अनिवार्य आहे, हिंदी भाषा सक्ती नाही. हिंदी भाषा ही ऐच्छिक आणि पर्यायी भाषा आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेने आता जोर धरलाय आणि त्यातच ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय की राज आणि उद्धव ठाकरे मनाने तर एकत्रच आहेत असं राऊत म्हणताय. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात मोठी राजकीय घडामोड होण्याचीही शक्यता आहे. ते मनाने एकत्र आलेलेच आहेत. भाषा हा एक महत्त्वाचा विषय आहेच. मराठी माणसाचा स्वाभिमान, अस्मिता, मुंबईवरती होणारं आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो, मतभेद विसरून राजकीय, त्या प्रकारचा लढा उभं करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटते आहे. आणि त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही. त्याच पद्धतीचं आक्रमण मुंबईवर होते. मुंबई ओढण्याचं, मुंबई तोडण्याचं, मराठी माणसाला हद्दपार करण्याचं. त्यावेळेलाही मग संयुक्त महाराष्ट्राची समिती स्थापन झाली. त्यात सगळेच पक्ष एकत्र आले आणि तो लढा दिला. आताही आम्हाला त्याच पद्धतीनं लढावं लागेल आणि या लढ्याचं नेतृत्व शेवटी ठाकरेंनाच करावं लागेल. तर ठाकरे सेना आणि मनसे युतीबाबत शरद पवार यांनी सुद्धा एक मोठं विधान केलेलं आहे. ठाकरे सेना आणि मनसे एकत्र आले तर चांगलं आहे, हे विधान शरद पवार यांनी केलं. मात्र ते एकत्र येतील की नाही हे मला माहीत नाही असंही ते म्हणाले. संजय राऊत सांगतात ठाकरे बंधू एकत्र येणार, त्यामुळे आणखी चांगलं असा टोलाही त्यांनी लगावला. आले तर चांगलं, येतील का नाही मी काही ज्योतिष नाही. आले तर चांगलं. आणि राऊत सांगतात याला, त्यामुळे आणखीन चांगलं. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आनंद आहे असं विधान काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. ठाकरे सेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, मात्र युती कुणासोबत करायची हा उद्धव ठाकरेंचा प्रश्न आहे असंही ते बोलले. त्यामुळं ते एकत्र येतं असं नाही आहे. ही चर्चा बऱ्याच दिवसापासून चालू आहे की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, मुंबईची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण एकत्र आलो तर आपली काही दोघांची काही संख्या वाढेल वगैरे असं काय. आता घरातलं भांडण आहे, वाद आहे, एकत्र आलं तर आनंदाची गोष्ट आहे. त्यात काय हे पडतं. पण आमची जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीचे घटक हे उद्धवजी ठाकरे आहेत. त्यांनी कुणाबरोबर आणखी युती करायची त्यांचा प्रश्न आहे.
ठाकरेंच्या 5 जुलैच्या मोर्चावरून आता मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे बंधूंना सवाल केलाय। हिंदी भाषेची कुठेही सक्ती केलेली नाही, हिंदी सक्ती हा शब्द आला कुठून, हा सवाल उदय सामंत यांनी केला। मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषा पहिलीपासून 12वी पर्यंत कंपल्सरी केल्या पाहिजे। हिंदी सक्ती हा शब्द कुठून आला? कंपल्सरी याचं मराठी ट्रान्सलेशन जे आहे ते सक्ती आहे आणि म्हणून 2 मोर्चे आहेत। एक मोर्चा ज्याची व्याख्या मी अशी करतो की ज्यांनी हिंदी स्वीकारली, हिंदी महाराष्ट्रामध्ये सक्तीची झाली पाहिजे असा अहवाल स्वीकारला, त्यांचा एक मोर्चा आहे आणि एक मोर्चा जो तो राजसाहेबांनी त्यांची एक भूमिका मांडलेली आहे म्हणून मोर्चा आहे। खासदार संदीपान भुमरे यांच्या मात्र अडचणी वाढण्याची शक्यता आहे। हैदराबादमधील सालार जंग कुटुंबातील वंशजानं 150 कोटींची जमीन भुमरेंच्या ड्रायव्हरला भेट म्हणून दिली आहे। या प्रकरणी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुद्धा सध्या सुरू करण्यात आली आहे। संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा या ठिकाणी ही जमीन आहे। अचानक या सर्वांमध्ये बदल निर्माण झाला आणि मला असं माहिती झालं की ही जागावर संदीपान भुमरेचा ड्रायव्हर आहे, त्यांनी ही जागा ते कब्जा केलेला आहे। मी तिथे पाहायला गेलो असता त्यांनी तो मला भेटला, तिथं तुम्ही कोण आहे, कशाला इथे आलात आणि काय आहे तुमच्या या जागेवर, मला असं विचारलं। म्हटलं तुम्ही कोण आहे? तो सांगितलं की तुम्हाला ओळखत नाही का, आम्ही संदीपान भुमरे आणि विलास भुमरेंचा ड्रायव्हर आहे आणि ही जागा साहेबांनी घेतलेला आहे, तू साहेबांना ओळखत नाही का? संदीपान भुमरे आमच्यातून गेलेले गद्दार पक्षाचे नेते आहेत, खासदार आहेत इथले, आणि आम्ही बघितलं एक साधा ड्रायव्हर ज्याला 5-25 हजार रुपये पगार असेल आणि हा ड्रायव्हरला सालार जंग अशा पद्धतीनं एवढी प्रॉपर्टी गिफ्ट देत असेल आणि ते भुमरेंच्याच ड्रायव्हरला, कारण सालार जंग या संभाजीनगरात फिरत असतात आणि सत्तेच्या ताकदीच्या बळावर मग ती प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचा प्रकार निश्चित या संभाजीनगरात घडलेला आहे। आणि यानंतर पुढची बातमी बीडमधून। बीडमध्ये खासगी क्लासमध्ये अल्पवयीनचा तिच्याच प्राध्यापकांनी विनयभंग केलेला आहे। बीडच्या उमा किरण क्लासेसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। 2 प्राध्यापकांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा नोंद करण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर प्राध्यापक विजय पवार आणि प्राध्यापक प्रशांत खटावकर असं गुन्हा नोंद झालेल्या दोघांचं नाव आहे। हे दोघे आरोपी प्राध्यापक सध्या फरार आहेत आणि त्यांचा सध्या पोलिसांकडून शोध मात्र घेतला जातोय। कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी आता कोचिंग क्लासेस बाहेर पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त आहे। बीड शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस उमा किरणमध्ये मध्यरात्री 9 वाजता एका 2 अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आलेली आहे। मी सध्याला त्याच उमा किरण समोर उभा आहे, ज्या कोचिंग क्लासेस समोर आता काही नागरिक, काही सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। ज्या शिक्षण संस्थेवरती आज समाज चालतो, ज्या शिक्षण संस्थेवर आज लाखो करोडोंनी खर्च होतो आणि त्याहीपेक्षा पालक त्यांच्यावरती विश्वास ठेवतात, अशा शिक्षण संस्थेला काळिंबा फासणार जे कृत्य झालेलं आहे बीड शहरामध्ये, एखाद्या विद्यार्थिनीला बोलवायचं, तिच्या सौंदर्यावरती किंवा तिला अशा आहे त्या पद्धतीने तिला किस करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं बोलवतात कशाला? त्यांना शिकवण्यासाठी, त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी किंवा स्वतःचे चोचले पुरवण्यासाठी? हा आज समाजापुढे पडलेला हा खूप महत्त्वाचा आणि दुर्दैवी प्रश्न आहे। आमची मागणी आहे, या आरोपीला लवकरात लवकर अटक करून ते फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये मॅटर चालाव, त्याला फाशी व्हावं आणि यापुढं या बीड शहरामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचं वेडवाकडं पाऊल उचलण्याचं कुणी हिंमत करणार नाही, अशा पद्धतीची त्याला शिक्षा व्हावा ही आमची मागणी आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड। आणि यानंतर बातमी मुसळधार पावसासंदर्भातली बातमी नाशिकमधून आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आलाय। सध्या धरणातून 2720 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यास टप्प्याटप्प्यानं विसर्ग आणखी वाढणार आहे। तर या संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणेंनी घेतला, बघूया। नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। आज सकाळी 10 वाजेपर्यंत
गंगापूर धरणातून 1760 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात होतं। मात्र सकाळी 10 वाजता धरणाचे आणखी 2 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि या एकूण 4 दरवाजांमधून 2720 क्युसेक वेगानं आता गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडायला सुरुवात झालेली आहे। हे पाणी जे आहे हे साधारणपणे पुढच्या 2 ते 3 तासामध्ये नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये पोहोचणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होणार आहे। गेल्या 9 दिवसांपासून नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम आहे। आज देखील नाशिकला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आणि यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत वेगवान स्वरूपात। अकोला जिल्ह्यातील बाळापूर या ठिकाणी मुसळधार पावसामुळे नद्या आणि ओढ्यांना पूर आला असल्याचं देखील पाहायला मिळतंय। तर या पुरामुळे आता मन नदीवरील पूल खचलेला आहे। यामुळे शेगाव ते अकोट या मार्गावरची वाहतूक ठप्प झालेली आहे। या ठिकाणी पुलाचं बांधकाम अपूर्ण असल्यानं अकोला, बुलढाणा, अमरावती या 3 जिल्ह्यांचा संपर्क तुटलाय। महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत दिले। त्यामुळे आता किती जागांवरती महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं एकमत होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। मराठी हिंदी वादाचं राजकारण भाजप हाणून पाडणाऱ्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये ही रणनीती ठरली। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाल्याचं भाजप लोकांपर्यंत पोहोचवणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये आता भाजप नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे। लवकरच ते ठाकरे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। पक्षाकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि भाजपला रामराम ठोकलाय। 11वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच गुणवत्ता यादीमध्ये तांत्रिक अडथळा आला। अजूनही तो अडथळा दूर करण्यामध्ये यश आलेलं नाहीये। त्यामुळे आता येत्या सोमवारी पहिली यादी जाहीर केली जाईल। विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी आता 1 जुलै ते 7 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 1 जुलैला महामार्ग रोको आंदोलन केलं जाणार आहे। कोल्हापूरसह सांगली, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोको केलं जाईल। सिडकोच्या घरांचं मार्केटिंग करण्यासाठी सिडकोने एका एजन्सीला 700 कोटी रुपये दिले। गरज नसतानाही सिडकोकडून उधळपट्टी करण्यात आली। हा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी केला। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। पुण्यातल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबू नये यासाठी नवा आराखडा तयार करण्यात आलेला आहे। तर या संदर्भातले आदेश पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले। शहरात पाण्याचा निचरा होत नाहीये, त्यामुळे हे पाऊल आता उचलण्यात आलेलं आहे। 15व्या वित्त आयोगातील तब्बल 7,000 कोटी रुपयांचा निधी अडकून पडलाय। नागरी संस्थांचा 4,500 कोटी तर ग्रामीण संस्थांचा 2,500 कोटींचा निधी यामध्ये समाविष्ट आहे। निधी नसल्यानं छोटी मोठी विकास कामं रखडली आहेत। त्यामुळे हा निधी त्वरित मिळावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांना साकडं घातलंय। पुण्यात आता आरटीओ, स्कूल बस आणि व्हॅनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येतील। 31 जुलैपर्यंत कॅमेरे बसवण्यात यावे हे आदेश दिले। 1 ऑगस्टपासून ज्या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही नसतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय। बुलढाणा पोलिसांकडून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला। यावेळेस मोटरसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली। मिशन परिवर्तन ही मोहीम राबवत अंमली पदार्थ विरोधी घोषणा सुद्धा करण्यात आली। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शासनाकडून 5% अनुदान मिळावा यासाठी दिव्यांगांची फरफट होती आहे। अनुदानासाठी त्यांना नगरपालिकेच्या फेऱ्या माराव्या लागतायत। सदर निधी लवकरात लवकर मिळावा आणि मूळ महसूलच्या 5% मिळावा अशी मागणी करण्यासाठी दिव्यांग पालिकेवरती धडकले। अकोल्यात आंदोलकांना ट्रम्प सरकारला साकडं घातलेलं आहे। ट्रम्प सरकारनं आपल्या प्रश्नांसंदर्भात थेट मोदी सरकारसोबत चर्चा करून आपल्याला न्याय द्यावा ही अफलातून मागणी त्यानं केलेली आहे। दामोदर वासुदेव गावंडे असं या आंदोलकाचं नाव आहे।
नांदेड शहरातला महत्त्वाचा भाग असलेल्या कॅरल रस्त्यावरती आता स्ट्रीट लाईट गेल्या काही दिवसांपासून बंद आहे। या रस्त्यावरती मोठी भाजी मंडी आहे। मोबाईल टॉर्चच्या उजेडावरती येथील बाजार सुरू आहे। गर्दीच्या ठिकाणी छेडछाड आणि पाकिटमारीचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे सदरची स्ट्रीट लाईट चालू करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। सातारा पुणे रस्त्यावरती एका व्यक्तीला जमावाकडून बेदम मारहाण झाली। मुलीची छेड काढल्यामुळे संतप्त झालेल्या जमावानं ही मारहाण केली। लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानं संबंधित व्यक्ती जबर जखमी झाली आहे। भंडाऱ्याच्या तुमसरमधील बोसनगर मार्केट परिसरामध्ये 6 दुकानं फोडून रोकड आणि माल लंपास करण्यात आला। या घटनेचा तपास अद्यापही सुरू आहे। रात्री देवाडी गावामध्ये 6 दुकानं फोडल्याची दुसरी घटनाही घडली आहे। सदर चोरीच्या घटनेनं येथील कायदा आणि सुव्यवस्थेवरती गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे। आणि यानंतर मोठी बातमी आहे। आज खरं तर जगन्नाथ यात्रा सुरू झाली आणि या यात्रेदरम्यान हत्ती गेल्यानं चेंगराचेंगरी झाली आहे। डीजेच्या मोठ्या आवाजामुळे अनियंत्रित हत्ती इकडे तिकडे धावू लागलाय आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये गोंधळ झालेला आहे। 3 हत्ती नियंत्रणाबाहेर गेले, त्यामुळे गर्दीमध्ये उपस्थित असलेले लोक इकडे तिकडे धावताना दिसले। या चेंगराचेंगरीमध्ये 3 ते 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे। त्यापैकी एक मीडिया प्रतिनिधीही जखमी झाले। सुदैवानं कुणाला गंभीर दुखापत झालेली नाही, मात्र जगन्नाथ यात्रेमध्ये 4 जण जखमी झाले। आणि आता पुढची बातमी बघूयात सविस्तर। तुम्ही जिओचे ग्राहक असाल तर तुम्हाला बंपर बोनस मिळणार आहे। होय, उद्योगपती मुकेश अंबानी ग्राहकांना 5,000 रुपये खात्यात टाकणार आहे असा दावा केला जातोय आणि असा दावा करणारा एक मेसेजही समोर आलाय। त्यामुळे आम्ही मग या दाव्याची पडताळणी केली आणि आमच्या पडताळणीमध्ये नेमकं काय सत्य समोर आलं, खरंच 5,000 रुपये मिळणार आहे का, पाहूयात। जिओ ग्राहकांना 5,000 रुपये मिळणार। अंबानींकडून जिओ ग्राहकांना बंपर बोनस। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल तर तुमच्या खात्यात 5,000 रुपये जमा होणार आहेत। होय, असा दावा करण्यात आलाय, कारण जिओ कंपनीला 8 वर्ष पूर्ण झाल्यानं हा बोनस देत असल्याचा दावा करण्यात आलाय। सध्या जिओचे लाखो ग्राहक आहेत, त्यामुळेच खरंच जिओच्या ग्राहकांसाठी अंबानी बोनस देणार आहेत का, याची आम्ही पडताळणी सुरू केली। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया। जिओला 8 वर्ष पूर्ण झाल्यामुळे सर्व ग्राहकांना 5,000 रुपयांचा बोनस दिला जातोय। पैसे खात्यात जमा करण्यासाठी दिलेलं कार्ड स्क्रॅच करा। यासोबतची लिंक उघडल्यावर पैसे खात्यात जमा होतात। हा मेसेज व्हायरल झाल्यानं याबाबत थेट जिओ कंपनीकडेच माहिती मिळू शकते। त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याबाबत माहिती मिळवली असता असा जिओनं मेसेज पाठवला नसल्याचं स्पष्ट झालं। मग ही लिंक कोणी पाठवली, अशा लिंक उघडल्यास काय गंभीर परिणाम होतात, याबाबत आम्ही सायबर एक्सपर्ट कडून अधिक माहिती मिळवली। त्यांच्या जिओचे अधिकृत कुठल्याही पद्धतीने माहिती दिलेली नाहीये। त्या सगळ्या फिशिंग लिंक असतात, जेणेकरून ग्राहक त्याच्यावर क्लिक करतील व त्याच्यामध्ये अकाउंटची माहिती भरतील व जे सायबर क्रिमिनल आहेत ते त्यांची खाती बंद रिकामी करतील। अशा फिशिंग लिंक असतात। अशा फिशिंग लिंकचा वापर सायबर क्रिमिनल त्यांचा मोबाईल हॅक करण्यासाठी यूज करतात। अशा कुठल्याही लिंकवर कधी कोणी क्लिक करू नये। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। जिओ ग्राहकांना 5,000 देणार हा दावा खोटा आहे। पैसे द्यायचे असते तर ग्राहकांच्या खात्यात टाकले असते।
कोणतीही कंपनी पैसे ट्रान्सफरसाठी लिंक देत नाही. सायबर चोरटे लिंकच्या माध्यमातून फसवणूक करतात. मेसेज सोबतची लिंक उघडून पाहू नका. आमच्या पडताळणीत जिओ ग्राहकांना 5,000 रुपयांचा बोनस देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. त्यामुळे तुम्हाला जर असा कोणताही मेसेज किंवा लिंक आल्यास उघडू नका. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई.